नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. दिनांक 27 जून 2025 रोजी भव्य दिव्य एक आदित एक बैल मैदान आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरसुंडी या ठिकाणी त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी खरसुंडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 27 जून आदत बैल मैदान खरसुंडीकरांचं. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ खरसुंडीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 27 जून आदत बैल मैदानाचं. आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक आपला जाधव आहेत खरसुंडी, त्यांच्याकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल 27 तारखेला आदत बैल मैदान आहे, कसं नियोजन आहे? एकदम पारदर्शक मैदान होईल. बर. आणि माझी बी एक विनंती आहे बैलगाडी मालकासनी की तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्यावा. एकदम पारदर्शक मैदान होईल आणि सगळ्यांनी भाग घ्यावा. ओळख वशिला पावणार आवळा तसलं काही सुद्धा चालणार नाही. ओळख पाहुणा ते काय घरी असेल ती असेल, ते काय चालणार नाही. फाटी साधारणतः पल्ला किती आहे फाटीला आपल्याला? पल्ला 800 ते 850 फूट पल्ला राहील. पल्ला मित्रांनो 800 ते 850 फूट आहे. रानउराडीच आहे. मला वाटतं ह्याच्या अगोदर मैदान झाले तिथे. हो, भरपूर मैदान झाले तिथे. 4-5 मैदान इथे झाले. पळायला चांगले आहे फाटी, एक नंबर. कसली दगड वगैरे काय अडचण नाही. पुढे म्हणाल तर पुढे एकदम मालरा नाही, त्यामुळे कसलीच अडचण नाही पळायला. तर आजूबाजूला काय विहीर आड खड्डा काय सुद्धा नाही, धोकादायक काय सुद्धा नाही. पण मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार मैदान. त्यात काय बदल नाही, काय बदल होणार. जे आपले रोजचे नियम आहेत संघटनेचे, शासनाचे जे नियम आहेत तेच त्या पद्धतीनेच होईल मैदान. बरं, दुसरी गोष्ट ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे आपली? चालू झाली का? चालू आहे. मित्रांनो, खरसुंडी आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. जे बैलगाडी मालक ऑनलाईन या खरसुंडी मैदानाला 27 जूनला आदत बैल मैदानासाठी येणार आहेत, त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी खरसुंडीकरांना सहकार्य करायचे, जेणेकरून वेळेत नोंद झाली. पावसाचं वातावरण आहे आता सगळीकडे. बरोबर, आता इथं काय सध्या तरी पाऊस नाही. फाटीवरती आपण फाटी वाळलेली एकदम खट्ट, काय चिखल नाही किंवा आणि चिखल होणार पण नाही. जरी पाऊस झाला तरी मला नाही वाटत की इथं अडचण येत असं काय पळायचं. रान चांगला आहे पळायला, उराटे चांगला आहे, रान मस्त, थांबायला अडचण नाही. ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंद चालूच आहे आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालूच आहे आणि आदल्या दिवशीच आम्ही लॉट पाडणार आहे. 26 ला संध्याकाळी लॉट पडते पाडणार. 27 सकाळी मैदान किती वाजता चालू होईल? 9 वाजता, म्हणजे 9च्या आधीच चालू होईल. फक्त आपण सांगताना सांगितले 9 वाजेपर्यंत पहिला गट पळून येणारच, म्हणजे 8 ला गाड्या खाली जाणार. बरोबर, म्हणजे 8-8:30 पर्यंत गाड्या खाली जातील. 9 ला तरी पहिला फेरा सुटणार. बाकी आता जसं आपण सांगितलं बैल मैदानामध्ये पार्सलिटी ओळख वशिला काय नाही. पाहुणा रावळा घरी नाश्ता बिष्टा चहा बी पाणी करून संध्याकाळी मुक्काम केलं तर चालेल. शेत मैदानावर काय चालणार नाही का? आमचीच बैल आम्ही पळवत नाही. बरोबर, पाहुण्याचा काही संबंधच येत नाही. आमचीच बैल आम्ही मैदानात आणतच नाही, कारण आपल्या भरोशावर लोक लांब लांब आलेले असते. बरोबर, आपणच आपले बैल पळवायचे, गुलाला ठेवायचं, ही काय आमच्यात पहिल्यापासूनच प्रथा नाही. जर त्याच्या नशिबानं पळला, खरंच रीतसर पळून राहिला तर राहिला, नाहीतर नाही. वशिला बेशिला काय नाही. मित्रांनो, त्यांनी सांगितलंच कमिटीनं ओळख वशिला काय नाही. ते स्वतःची म्हणजे बैल सुद्धा पळवत नाहीत का? तर बाकीचे बैलगाडी मला त्यांचं येतं की बाबा लांब येणार आपल्या इथं पळायला, पण आपणच आपली गाडी गोलाला ठेवा बघायचं, हे कुठं तरी चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की रीतसर पारदर्शक आहे, ओळख वशिला काय नाही. जे जिथं जरी गावची गाडी पडली तर जिथं निघाल तिथंच पळणार आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांनी एवढंच सांगणार की आम्ही बैलगाडीचा नाद आहे, आम्ही तुमच्या गावात येतो. ह्याची गाडी असू दे, आपणची गाडी असू दे, माझी गाडी असू दे, आम्ही जर तुमच्या गावात आलो तर आम्ही तुमचं जसं नियम असतील त्या नियमाप्रमाणे आम्ही चालतो. जसं आमच्या गावात तुम्ही येत आहे तसं आमचा नियम आहे, तर त्या नियमाप्रमाणे तुम्ही
चालावं. नियम म्हणजे एकच, पूर्ण बैलगाडी संघटनेचा नियम अटी पाळूनच आम्ही मैदान केलेलं आहे. फक्त जरा त्या पेंटिंग मिस्टेक मुळे आमचं नाव तिथं त्यानं टाकलं नाही. बर आम्ही बॅनर बनवून नवीन टाकतोय. फक्त येणाऱ्या स्पर्धकांनी एकच सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर यावं आणि जेणेकरून आम्हाला कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. थोडक्यात म्हणा तर नियमात सगळ्यांनी पालन हो करावं. हो 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 म्हणजे कोणी वळख वचन लावायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. हा. बरं गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली सगळी दिली जाणार. 100% तुमच्यासारखा एखादा जाणता माणूस असा उभा राहिला त्याच्या हातात पहिला गट पळायच्या आधी बक्षीस आम्ही ठेवतो. हे काय असा असेल नाही काय हो. आणि गेल्या 2 वर्षापासून आज अखेर 1 वर्षाला 6 मैदान तर फिक्स आहे तिथं. फक्त आम्ही काय लय ऍडव्हर्टाईज नाही, आपलं पारंपरिक चालू आहे त्या पद्धतीने आम्ही करतोय. ते आपल्या भागातल्या गाड्या वगैरे आणि बनवायच्या. गावाचं नाव कुणाला सांगण्याची काही लय गरज नाही, कारण नातांविषयी सगळ्यांना प्रेम आहे, सगळ्यांनी माहिती आहे. क्षेत्रच आहे खरसुंडी म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील, जे बैलगाडी मालक खरसुंडी मैदानाला पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा, जेणेकरून कमिटीला आदल्या लॉट काढता येते. पण जास्त आता काय सांगाल बैलगाडी मालकांना? बैलगाड्यासनी तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. तुम्ही लांब नाही येणार आहे, ह्या गोष्टींची काळजी करून आम्ही मैदान घेणार आहे. आणि जरी असं काय आपण आजचं ठीक आहे, नैसर्गिक कुणी काही ओळखलेलं नाही, निसर्गाचं हा जरी कोणी पाऊस आला केला तर कोणावर अन्याय होणार नाही. लांब न येणाऱ्या लोकांनी यांची बाकीची सगळी आम्ही सोयी केलेली आहे. जी गट पळतेली ती गट पळतेली, जी राहतेली त्यांना आम्ही असं काय म्हणजे ही होणार नाही, मोकळं पाठवणार नाही. नक्कीच. निसर्गाचा आहे शेवटी, कुणी कोणा निसर्गाचा नक्कीच. नेम कोणी सांगितलं नाही. जी इथं येतील जी आम्ही आणि 100% मैदानी होणारच. कारण एक माझं वय 35 आहे. मी जवळजवळ एवढ्या वर्षात पावसाळ्यात पाऊस आमच्यात कधी पडलेला मी बघितला नाही. नक्कीच. उन्हाळ्यात झाला यंदा. गौरी गणपती नंतर आमच्यात पाऊस असतो. बरोबर. त्यामुळं पाऊस काय आपल्याला निसर्ग असा दगा देणार नाही एवढी मला अपेक्षा आहे. नक्कीच. मित्रांनो, शेवटी निसर्ग मरण आणि निसर्ग सांगून येत नाही. त्या पद्धतीत आता सध्या तर वातावरण आहे. पण आता मी उभा आहे बोरघाट बारीक, आता झिरझिर सगळीकडेच आहे, इथंच नाही चारी बाजू नाही. परंतु पावसाचं इथं काय एवढं मोठं वातावरण नाही किंवा पाऊस येऊ शकतो किंवा मैदान थांबल. आणि त्यांनी जर सांगितलं शेवटी त्याच्या भागातल्या लोकांना ज्या त्या भागातल्या माहित असते कुठल्या महिन्यात पाऊस आहे कुठल्या महिन्यात नाही. परंतु निसर्ग आहे आणि नैसर्गिक आपत्ती आली तरी कमिटीने सांगितलं आम्ही कोणाला नाराज करणार नाही. त्यामुळं येत्या 27 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगले. सिद्धनाथाच्या नावानं चांगले.